आणि आता उर्वरित जिल्ह्यांच्या टॉप 9 बातम्या आपण बघूयात। गोंदियातील शिरपूर धरणाचे 7 दरवाजे 1 फुटाने उघडले। देवरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शिरपूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे। गोंदियामधील बरडतोली जिल्हा परिषद शाळा पुराच्या पाण्याखाली, वर्ग खोल्यांमध्ये कमरे एवढं पाणी, तर शाळेत साहित्य, पोषण आहाराचं नुकसान झालंय। कोल्हापुरातील वारणा नदीवरील कोडोली चिकुर्डे बंधारा ओव्हरफ्लो झालाय, तर जोरदार पावसामुळे कोल्हापुरातील निसर्ग सौंदर्य बहरलंय। धाराशिव जिल्ह्यातील 8 प्रकल्प ओव्हरफ्लो, धाराशिव जिल्ह्यामधील अनेक गावांचं पाणी टंचाईचं संकट दूर। पावसाअभावी मराठवाड्यातील अनेक धरणं अद्यापही कोरडी ठाक, मराठवाड्यातील अनेक नद्या कोरड्या। जायकवाडी धरणामध्ये फक्त 4% पाणी साठा। जळगावच्या 40 गावांमधील 21 गावांना भर पावसाळ्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा। गिरणा धरणात देखील केवळ 11%च जलसाठा शिल्लक, पावसाची प्रतीक्षा आहे। चिपळूणमधील परशुराम घाटात मुंबई गोवा महामार्गावर काँक्रीटच्या रस्त्याला तडे, रस्ता खचल्यानंच महामार्गाची 1 लेन वाहतुकीसाठी बंद आहे। नांदेड जिल्ह्यातील 408 महसूल कर्मचारी 9 दिवसांपासून संपावर, कार्यालय ओस असतानाही फॅन आणि लाईट सुरूच आहेत। कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर। संत निवृत्तीनाथांची पालखी परतीच्या मार्गावर, तर सोलापूरच्या माढ्यातील पिंपळनेर गावात मेंढपाळांचा गोल रिंगण सोहळा संपन्न।